हो बटन चालू करा. हो हो हम्म, हम्म, हम्म. करू चालू. हो हो करत आहे. हा, हा. हा, करा वसुदेव तुम्ही. सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीराम. सर्व गीता साधकांना, ज्ञानेश्वरी अभ्यासकांना माझा सविनय नमस्कार. मी जे काही 16व्या अध्यायात थोडासा अभ्यास करून सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्याल आणि काही चुकलं तर मोठ्या मनाने क्षमा कराल अशी विनंती करते. हं? बर. आता 16व्या अध्यायाबद्दल बोलते मी. कर्तव्य काय किंवा अकर्तव्य काय या अर्जुनाच्या गोंधळलेल्या मनस्थितीपासून भगवद्गीतेचा प्रारंभ झाला. सुरुवातीचा अर्जुन विषाद संपल्यावर गीतेच्या मुख्य प्रतिपादन विषयाला दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात झाली. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग अशा सर्व महत्वाच्या योगांचे सुसूत्र विवेचन होत 15व्या अध्यायातच पुरुषोत्तम योगाच्या ठिकाणी पूर्ण होते. 15व्या अध्यायाच्या पाठोपाठ कलशाध्याय येऊन गीतेची समाप्ती झाली असती तरी चालले असते. मात्र काही तपशील हातून निसटला अशी रुखरुख राहिली असती, म्हणून 16वा व 17वा अध्याय परिशिष्ट स्वरूपात सांगितला आहे. याआधी मला 9व्या अध्यायाचे विवेचन करण्याची संधी दिली होती. त्यात आसुरी संपत्तीचे लोक कसे वागतात ते मला म्हणजे भगवंताला जाणत नाही आणि त्यांच्या आशा, ज्ञान, कर्म व्यर्थ जातात. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसहा असं असं ओझरत येऊन गेलं आहे. त्या दैवी आणि आसुरी संपत्तीच्या लोकांचं वर्णन या 16व्या अध्यायात सविस्तरपणे सांगितलं आहे. अर्जुनाला नाही, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिकांना या अध्यायाचं विशेष महत्व पटेलच. म्हणून या अध्यायाचं नाव दैवासुर संपत विभाग योग असं आहे. आणि ती संपत्ती हा अध्याय अगदी छोटा आहे, 24 श्लोकांचाच आहे. आणि ही जी दैवी आसुरी संपत्ती आहे ती आपली आपणच मिळवलेली असते. दैवी आसुरी गुणांची संपदा म्हणजे संपत्ती म्हणली आहे. जन्मतःच आपण ती आपल्या बरोबर घेऊन येतो. म्हणतात ना, पेराल तशी उगवते. दैवी संपत्तीचे लोक अनन्य भावाने माझी उपासना करतात. अर्थात दैवी संपत्तीचे लोक म्हणजे कोण आणि आसुरी संपत्तीच्या लोकांना प्रकृतीची मोहिनी कशी पडते की ज्याने त्यांचे ज्ञान, कर्म, आशा सर्व व्यर्थ जातात याचे स्पष्टीकरण या अध्यायात आहे. आता ही चराचर सृष्टी जे एकाच ज्ञानमय चैतन्याचं रूप आहे, सृष्टीत सारी विविधता एका धाग्यात गुंट्याप्रमाणे आहे. त्यामुळे परम सत्याच्या पायावर जीवनाची उभारणी करायला हवी. जीवनाच्या सर्व क्षेत्रांना ईश्वराचे अधिष्ठान यायला हवे असा संतांचा आग्रह असतो. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तो परमात्मा भावनेनेच अनुभवावा लागतो. आता 15व्या अध्यायात जीवन कसं जगावं सांगून झालं. 11व्या अध्यायात भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवून झालं. पण अर्जुनाला ते भावलं नाही. त्याने एक विनंती केली, ते नैव रूपेण चतुर्भुजेन, ते तुझं चतुर्भुज रूपात मला पाहायला आवडेल. भगवंताला सौम्य रूपात पाहणं म्हणजे विश्वाची समग्रता, एकाग्रता, आनंदपूर्णता, सुसंवाद, ज्ञानमयता ही अनुभवणे होय. सौम्य रूपात ईश्वराची साक्षात अनुभूती येऊ शकते. बुद्धीपेक्षा भावनेत हे सामर्थ्य अधिक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुद्धी निश्चयो आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. आत्म्याची किंवा परमात्म्याची अनुभूती भक्तीनेच येते. यालाच अनन्य भक्ती असे म्हणतात. ही भक्ती आत्म्याची रसात्मकता अनुभूती आहे आणि ती दैवी गुणातूनच व्यक्त होते.
त्यामुळे पहिल्या 3 श्लोकामध्ये दैवी गुण सांगितलेले आहेत, ते एकूण 26 आहेत. त्याचे आहेत अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यमक्रोधस् त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापदं तेज क्षमा धृति शौचं मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम अभिजातस्य भारत. असे हे 26 गुण दैवी गुण सांगितलेले आहेत. आता आपण एक एक दैवी गुण कसा आहे तो बघूया. पहिल्या क्रमाने आलेल्या अभयम या संपत्ती सर्वश्रेष्ठ मानले आहे. अभयम म्हणजे निर्भयता, भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता असल्याशिवाय अभयम होता येत नाही. स्वतःच्या ठिकाणी जो आत्मा आहे तोच समोरच्या व्यक्तीत आहे असे दिसू लागले की निर्भयता आपोआप येते. दुसरा आहे सत्व संशुद्धी, मन चित्त बुद्धी अहंकार यांची शुचिता. हे चैतन्याचा अंश आहे. या चारही शुद्ध राहणे, स्वतःच्या चैतन्याची शुद्धी करणे. आता हे मन चित्त बुद्धी अहंकार याची शुद्धी करायची म्हणजे हे एकेका शुद्धी करायला आपल्याला एक एक जन्म घ्यावा लागेल. चित्तावर इतक्या जन्माचे साठलेले असतात संस्कार. बुद्धी मन अहंकार सोडणं हे सगळं अवघड आहे, पण हा खूप दैवी गुण आहे. पुढचा आहे ज्ञान योग व्यवस्थिती. ज्ञान योग व्यवस्थित, ज्ञान कधी वापरायचं, योग कधी वापरायचा, कधी कुठे कोणत्या वेळी वापरायचा याचा निर्णय घेता येणे म्हणजे व्यवस्थिती. तारतम्याने वागणे, परमात्मा स्वरूपात एकरूप होऊन जाण्यास अखंड गाढ ज्ञानाची स्थिती. ज्ञान एकांतात वापरणे, ध्यान धारणा करणे, उपासना करणे आणि लोकांतात निष्काम कर्ण करणे. पुढचा आहे दानम, आपल्याजवळ जे आहे त्यातलंच देणं. देवद्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौच मार्जन. देवद्विज गुरु प्राज्ञ या सगळ्यांची पूजा करणे, त्यांना काही ना काही देणे. फलाकांक्षी न होता दान देता आलं पाहिजे. पुढचा आहे यज्ञ, आपल्याकडे जे आहे त्यातीलच कोणाला न कळू देता दुसऱ्यासाठी त्याग करणे म्हणजे यज्ञ होय. यज्ञात अहंकाराची आहुती देणे आहे. आपले तप यज्ञासाठीच हवे. पुढचा स्वाध्याय, दुर्गुणांचा अभ्यास करणे, त्याचा त्याग करणे. म्हणून संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करावा. स्वधर्माने भगवंताची पूजा होते, म्हणून स्वधर्म निवडीसाठी स्वाध्याय आवश्यक आहे. ग्रंथ हे त्या संतांची वाङ्मयीन मूर्ती असते. त्यांचे वाचन म्हणजे ज्ञान तपस्वींचा सहवास घडतो. स्वाध्यायात आपली स्वतःची प्रकृती समजायला हवी. पुढचा दैवी गुण आहे तप, स्वधर्माच्या आचरणासाठी कष्ट सोसणे, कायिक वाचिक मानसिक तप सातत्याने करणे, दुसऱ्याला दुःख न देणे, आपली वाणी शुद्ध ठेवणे. पुढचा अर्जव, मनाची सरलता, वेडा वाकडा विचार न करणे, अमृतधारेप्रमाणे त्यांचे अंतःकरण सरळ असते, सर्वांशी वर्तन शुद्ध व निष्कपट असते. पुढचा आहे अक्रोध, यथार्थ प्रिय भाषण, सत्य, अंतःकरणात व इंद्रियांना जे निश्चित केले आहे ते आणि तेच बोलणे आणि करणे आणि आपल्या वागण्यातूनही तेच दिसणे. जसेच्या तसे प्रिय शब्दांनी सांगणे याचे नाव सत्य भाषण. अक्रोध, टोकाची भूमिका न घेणे, शरीराला क्रोधामुळे त्रास न देणे. खर तर मनाची स्थिरता बिघडायला अभिमान आणि राग हा फार भयंकर आहे. मोठमोठ्या तपस्या सुद्धा धुळीस मिळवलेली आहे, उदाहरणार्थ दुर्वास. परंतु राग आवरण्याचे मर्म समजून घेऊन वागले तर त्याच्या पोटात बसून राहिलेले काम क्रोध मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल.
नीतीच्या बंधनात राहिल्याने माणसाचे विकार आपोआप जातात. आपल्या ज्ञानाचा आपण ज्ञानेश्वरीचा दुसरा अभ्यास स्वधर्म आचरण वाचून झाले. त्यात क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणून रागद्वेषरहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग येत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेणे. म्हणून प्रसन्न चेतसो ह्याशी बुद्धीर पर्यवसिष्ठते. प्रसन्न चित्त असलेल्या योगाची बुद्धी परमेश्वरामध्ये स्थिर होते. म्हणून अक्रोध हा फार मोठा दैवी गुण सांगितला आहे. त्याग, कर्तव्य भावना ठेवणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमानाचा त्याग करणे, फलाचा त्याग करणे. कार्यनित्येव यत् कर्म नियते क्रियते अर्जुन, संगं त्यक्त्वा फलञ्चैव त्याग सात्विकमतः. जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे या कर्मने, हे कर्तव्य आहे या भावनेनेच आसक्ती व फळाचा त्याग करून जे सात्विक केले जाते त्याला सात्विक त्याग असे मानले आहे. पुढे आहे, पुढचा त्याग आहे शांती. अंतःकरणात चंचलता नसणे, शरीर सुद्धा शांत ठेवणे. शांती दयेचा पुतळा माझा ज्ञानेश्वर माऊली. तर संत एकनाथांना शांती ब्रह्म म्हटले आहे. शांती हा एक फार मोठा दैवी गुण आहे. अपैशुनम, सर्वांशी मऊ वागणे, कोणाचे दोष न पाहणे, कोणाचे वर्म न काढणे, हा मनाचा फार थोरपणा आहे. आपल्या ज्ञानदृष्टीचा परिणाम आहे. सर्व संतांनी सांगितले आहे, परदूषण परनिंदा ही वाईट. अपैशुनम म्हणजे कोणाचे दोष न पाहणे, म्हणजे जे चांगले आहे त्यापेक्षा आपल्याला काय असतं, जे वाईट आहे ते पटकन दिसतं आणि लक्षात येतं. पण परदूषण दाखवणे, परनिंदा करणे, दोष पाहणे हा दुष्टपणा आहे. आपल्याला काय समोरच्या चांगलं दिसतं तरी कमतरता, चांगलं असलं तरी कमतरताच दिसते. त्यात कमी काय आहे याकडे लक्ष जातं. विनोबा भावेंचा एक लेख आहे कृष्णरोग. त्यांनी काय केलं, पांढऱ्या कागदावर एक काळा ठिपका दिला आणि विचारलं काय दिसतंय. सर्वांनी सांगितलं काळा ठिपका दिसतोय. विनोबा भावे म्हणले हाच तो कृष्ण रोग. कृष्ण भक्ती असती पण कृष्ण रोगही हा आहे. म्हणजे दुसऱ्यांचे दोष पटकन दिसतो, दुसऱ्यांना सांगितलं आणि दिसला तरी दुसऱ्यांना सांगता आपण अवमात्र असं आणतो, मला नाही बाई काही त्यात आवडत, आमचं नाही बाई असं असतं. जसं बहिणाबाई म्हणतात, जीभ फार लबाड आहे, तिला खाताना गोड आवडतं पण बोलणं मात्र कडू असतं. नामदेव म्हणतात, मन मेरे गजू जिव्हा मेरी कातीर. म्हणजे मन मोजण्याचं गजू म्हणजे माप आहे. नामदेव म्हणतात, मी रोज रात्री झोपताना या गजाने माझं मनाला मोजतो की मी चांगल्या वागण्यामध्ये 4 पावलं पुढे गेलो का आहे तिथेच आहे की आणखी 4 पावलं मागे आलो. आणि जिव्हा मेरी कातीर म्हणजे मी त्या जिव्हेला रामनामाची धार लावतो आणि यमाचा फास कापतो. आपण मात्र जिव्हेने दुसऱ्यांच्या हृदयावर सपासप चालवतो आणि दुसऱ्यांची निंदा करतो. दुसऱ्याची निंदा करताना त्यांचे दोष ही आपल्यात असतात. एक बोट दुसऱ्यांकडे दाखवलं की म्हणतात ना 4 बोट आपल्याकडे असतात. आणि दुसऱ्यांचा दोष दाखवताना आपण परमेश्वराला दोष देत असतो. ममैव अंशो जीवभूता असं जर समजलं तर पैशुन कमी होईल. काय झालं, आवाज येतोय ना ताई? येतोय येतोय येतोय. हा, पुढचा दैवी गुण आहे रीर, म्हणजे लज्जा. अयोग्य गोष्टी करताना आतून लाज वाटते. म्हणजे रीर, लोकांविरुद्ध किंवा शास्त्राविरुद्ध वर्तन करताना आतून लाज वाटणे, निरर्थक हालचाली न करणे, लोकांनी आपल्याला नावे ठेवू नये असे वाटले पाहिजे. तेज, जिच्या प्रभावाने विषयासक्त व नीच वृत्तीचा मनुष्य सुद्धा अन्यायाचरण सोडून श्रेष्ठ माणसांच्या सांगण्याप्रमाणे चांगली कर्मे करू लागतो, हे त्या श्रेष्ठ माणसाच्या शक्तीचे तेज असे म्हणतात. त्याच्या मुखावर एक तेज आणि शांती विलसत असते.
तुमच्या सद्वर्तनाने चांगले वागतात. जसं मुलं खोडा करायला लागली की आपण म्हणतो देव बाप्पा बघतोय बरं का. हे त्या देव बाप्पाचं तेज असतं. तेज म्हणजे काही प्रकाश नाही. पुढचा गुण आहे क्षमा. पृथ्वीप्रमाणे क्षमाशील असणे. अपकार कर्त्यावरही क्षमा करणे. टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. धृती. परिस्थिती विपरीत परिस्थिती इथेही धैर्य न सोडणे, धीराने उभे राहणे. प्रारब्धानुसार दुःखाचे प्रसंग आले तरीची मनाची बैठक बिघडत नाही. शौच. मनाची पवित्रता, मनाचे पावित्र्य, अंतरंग स्वच्छ असते. पवित्र मन रसिक असते पण आसक्त नसते. जसे सुंदर फुले, सुंदर भाज्यांचा वास यांचा मनापासून आस्वाद घेतो पण आसक्त नसते. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे 3 उदाहरणं दिली होती शौचम पवित्रतेची. उदाहरणार्थ कापूर आतून बाहेरून शुद्ध असते. रत्ने आतून बाहेरून कांतिमान असतात. सूर्याचे तेज आतून बाहेरून समान असते. पुढचा गुण आहे अद्रोह. टोकाची भूमिका न घेणे, सामंजस्याने राहणे. अमानित्व न अतिमानिता. मान सन्मानाची आवश्यकता नसणे. नम्रता येणे. आपली पदवी, आपले वय, आपली प्रतिष्ठा, आपली संपत्ती, आपली बुद्धिमत्ता, शारीरिक सौंदर्य इत्यादी विसरून मी कोणीच नाही असे समजणे. जगात माझ्यापेक्षा कितीतरी सरस आहे असे समजणे. न अतिमानिता. स्वतःविषयी मनाची भावना आपल्या मनात नसणे किंवा आपल्याला कोणी मान द्यावा अशी अपेक्षा न ठेवणे. नम्रता हा गुण ज्याच्याजवळ येतो, जे जे चांगले ते आपल्या ठाई असावे पण मनाची, मानाची, आत्मगौरवाची भावना मात्र नसते. स्वतःजवळ अगाध ज्ञान असूनही आपले महत्व लोकांनी वाढवू नये म्हणून भीतीने मी सर्वसामान्य अशा भूमिकेतून वागणे बोलणे असते. अंगी चातुर्य असते ते मिरवत नाही. मोठेपणाचा बडेजाव मिरवत नाही. किंबहुना आपले अज्ञानच मिरवतो. स्वतःकडे कमीपणा घेतो. हे खरे ज्ञानाचे लक्षण आहे. लोकेशनला आवडत नाही. आपले अस्तित्व इतरांना जाणवू नये असे म्हणणे म्हणजे नम्रतेचा कळस होय. आपले ज्ञान किंवा दर्शन याचे ओझे आपल्याजवळ येणाऱ्या माणसांवर येऊ नये. कर्तृत्ववान माणसाने सर्वसामान्य माणसात कसे वागावे याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे स्वतः ज्ञानदेव होते. अदंबित्व. इंद्रियांचा निग्रह करणे. अदंबित्व म्हणजे अंगी असणारा माणूस प्राण संकटात सापडला तरी केलेले पुण्य बौलून दाखवत नाही. फार काय तर तो स्वधर्मात थोर, उदार, आत्मचर्चा करण्यात हुशार असतो. अशा दैवी गुणांनी माणसाकडे पाहिले की आपल्या सर्व इच्छा सफल होतात. आपले मन तृप्त होते. अशी ही दैवी गुणांची मोठी संख्या आहे. या दैवी गुणांची कास धरली तर भगवंतापर्यंत जाऊन पोहोचता येते. आपणच म्हणतो ना अंतिमती सामती. त्यामुळे जन्मभर दैवी गुणांची कास धरा, भगवंतापर्यंत जाऊन पोहोचा. ही सर्व दैवी संपत्ती आहे. पण भगवान अर्जुनाला परत सांगतात, अर्जुना तुला ही जन्मताच मिळालेली आहे. तू लढायचं नाही म्हणतोस पण तुझ्या समोरच्या लोकांनी आसुरी गुणांची कास धरली आहे तर त्यांना शासन करणे हे तुझे कर्तव्य आहे. संत समर्थ रामदासांनी ही मूर्ख लक्षणे सांगितली आहेत ती त्यागार्थ सांगितली आहेत. तसेच भगवंताने ही अर्जुनाला आता आसुरी संपत्ती सांगितली आहे. हेही सांगितलं आहे की तू काळजी करू नकोस. हो, तू दैवी गुण आणि संपत्ती घेऊनच जन्माला आला आहेस. पण आसुरी संपत्ती काय आहे ते पहा. त्यामुळं काय सोडायचं काय टाकायचं याचे ज्ञान झाल्यास वाईट गोष्टींचा त्याग करणे सुलभ होते. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञाने चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. हे 6 आसुरी गुण आहेत. पण एक आसुरी गुण आला की बाकीचे हातात हात घालून येतात. दैवी गुण मात्र एक एक करून मिळवावा लागतो. एक एक दैवी गुण मिळवायला एक एक जन्म घ्यावा लागतो.
आता दैवी गुणांचा विस्तार बघूया. दंभ मनात असते एक पण दाखवतात दुसरे, म्हणजे दिखाऊपणा. तर दंभ हा सद्गुणांच्या वेशात असल्यामुळे समाजावर उपकार करीत आहो असे दाखवणारे असतात, पण आंतरिक जिव्हाळा नसल्याने त्यांना ईश्वराचा साक्षात्कार कधीच होत नाही. दर्प आपल्याकडे आहे त्यापेक्षा जास्त दाखवतात, आपल्या अस्तित्वाने दुसऱ्याला अपमानित करतात. अभिमान स्वतःच्या देहाचा, सौंदर्याचा, संपत्तीचा, ज्ञानाचा अभिमान असतो. राग क्रोध छोट्या छोट्या गोष्टींबद्दल राग येतो. पारुष्य कठीणपणा, छोट्या छोट्या गोष्टींसाठी कठोर शासन करणे. अज्ञान जन्मतः अज्ञान असणे, जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथे संशय येतो. अज्ञानामुळे तो वाढतो. अज्ञानामुळे श्रद्धेचा मार्ग बंद पडतो. हृदयाला बुद्धीला तो ग्रासून टाकतो. अशी ही आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. तर ही सर्व भूतसृष्टी या दोनच गुणांनी बनलेली आहे, एक दैवी गुण अथवा आसुरी गुण, दुसरा बाकी कुठलाही प्रकार नाही. आता ही संपत्ती पण ही ती अभ्यासून काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही सहाच असली तरी अधम वागणुकीकडे घेऊन जातात. आता आसुरी संपत्तीचे लोक कसे वागतात, त्यांना त्यांचे फळ काय मिळते ते ऐक. आपण समजतो आपल्यात आसुरी गुण नाहीच, आपण त्यांचा विचार करून त्यागार्थ अभ्यासावे. ज्ञानेश्वर महाराजांनी आसुरी संपत्तीला कालकूट म्हणले आहे, म्हणजे सर्व आसुरी विषयांचे मिश्रण. पुढे आहे प्रवृत्तींच निवृत्तींच जनानन विदुर आसुरा न शौचन नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. प्रवृत्ती म्हणजे आसुरी लोक कुठल्या वेळेला काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही, त्यांच्या बुद्धीला कळतच नाही. सत्याची कास धरायला आवडत नाही, सतत खोटं बोलतात आणि शुद्ध उत्तम आचरण नाही. आसुरी स्वभावाचे लोक हे जग आश्रयरहित आणि सर्वथा खोटे आहेत. ईश्वरा शिवाय आपोआप स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झालेले आहेत, म्हणून काम हे त्यांचे कारण आहे. जग असत्य आहे, निराधार आहे, अप्रतिष्ठित आहे. कामाच्या हेतूने हे सर्व निर्माण झाले असे समजतात, पण खर तर पुरुषार्थ 4 पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. काम हा 4 पुरुषार्थांपैकी एक महत्वाचा पुरुषार्थ आहे. जगातील वंश सातत्य राहण्यासाठी काम ह्या भावनेची प्राणी मात्रांच्या ठिकाणी जाणीव असणे आवश्यक आहे. पण ती अनर्थास आणि नरकाची गती प्राप्त होण्यास कामच कारणीभूत आहे. पण काम हे सर्वस्व मानणारी अविवेकी वृत्तीच खरी निषेधार्थ आहे. काम हा पुरुषार्थ त्याज्य नसून कामुकता हा विचार त्याज्य आहे, म्हणूनच अनर्थ उद्भवतात. दैवी स्वभाव हा भ्रष्ट अशा खोट्या ज्ञानाचा अवलंब करून त्यांचा दैवी स्वभाव नष्ट झाला आहे. बुद्धी मंद झालेली असते. सर्वांवर अपकार करणारे अल्पबुद्धीचे क्रूरकर्मी मनुष्य जगाच्या नाशाला सामर्थ्य होतात. उदाहरणार्थ उग्रवादी, राष्ट्रद्रोही, आतंकवादी स्वतः कष्ट करतात आणि दुसऱ्यांचेही हित करतात. ते दंभ, मान आणि मदाने युक्त होऊन कोणत्याही प्रकारचे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करतात. कामोपभोग परमा एतावदिति निश्चिता, विषयभोग हाच काय तो त्यांचा आनंद आहे असे मानणारे असतात. शेकडो आशा पाशांनी बांधलेले ते मनुष्य कामक्रोधात बुडून जाऊन अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करतात. मी हे आज मिळवले, माझ्याजवळ इतके द्रव्य आहे आणि पुन्हा पुन्हा मलाच मिळेल. मी या शत्रूला मारले, मी दुसऱ्या शत्रूला मारेन, मी ईश्वर आहे, मी ऐश्वर्य भोगणारा आहे, सर्वात बलवान मीच आहे, अशी धार्मिक माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, मीच यज्ञ करीन, मी दान देईल असे घमंडखोर लोक मादाने उन्मत्त होऊन यज्ञ आणि पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात
असे स्वतःबद्दल विचार असतो ते ओळखून त्यापासून दूर राहायचे. तसे चिंता ही भगवंतापासून दूर करते. स्वतःबद्दल काय विचार असतो ते ओळखायचे आणि त्यापासून दूर राहायचे. अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोध यांच्या आहारी गेलेले पुरुष दुसऱ्यांची निंदा करतात, पण ते आपल्या आणि इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करतात, म्हणजे भगवंताचा द्वेष करतात. त्यांच्या अंतरात आणि समोरच्यात मीच आत्मा रूपाने आहे हे ते जाणत नाही. ते द्वेष करणाऱ्या पापी नराधमांना मी वारंवार आसुरी योनीतच टाकतो. त्यामुळे मला प्राप्त न होता पुन्हा पुन्हा आसुरी योनीतच जन्म घेतात. अशा लोकांविषयी भगवंत पश्चाताप करतात की यांना मनुष्य जन्म देऊनही स्वतःच्या उद्धारासाठी सुवर्ण संधी दिली असतानाही ही फुकट घालवली. आपण म्हणतो ना 84 लक्ष योनी फिरून मनुष्य जन्म मिळतो, तो भगवंत प्राप्तीसाठीच असतो. भगवंत म्हणतात आत्म्याचा नाश करणारी नरकाची ही 3 द्वारे आहेत. काम, क्रोध आणि लोभ ही त्या द्वारांची नावे आहेत. आपण कोणते द्वार उघडावे हे आपल्या हाती आहेत. ही 3 द्वारे टाळावी. काम, क्रोध, लोभ या द्वारातून नरक प्राप्त होतो. व्यक्तिगत जीवन तसेच सामाजिक जीवनही या 3 महाद्वारांनी नरकात प्रवेश करते. संयम शून्य संस्कृतीमुळे हे घडते. एक गोष्ट सांगते. एक पराक्रमी चक्रवर्ती धर्माधिष्ठित राज्य करणारा राजा होता. सुंदर राज्य चाललं होतं. त्याचं नाव आठवत नाही, पण बहुतेक जनक वगैरे असेल. नाव मला आता आठवत नाही त्या गोष्टीला. तर त्याचा अंतकाल होतो. त्याला स्वर्गातून विमान येतं. विमान स्वर्गाकडे जात असताना मध्ये नरकाचं द्वार दिसतो. तो म्हणतो हे काय, कुठलं द्वार आहे? तर देवदूत म्हणतात, अहो महाराज, हे नरकाचं द्वार आहे. तुम्हाला स्वर्गाची जागा आहे तुमची. नाही नाही म्हणे, बघू तर खरी इथे काय आहे. म्हणून ते आत जाऊन बघतात. तर नरकाचं शिक्षा चाललेली असते. कुणाला गरम कढईत तळलं चाललं असतं, कुणाला निखाऱ्याहून चालवलं जातंय, कुणाला धुरी दिली जाते. अतिशय घाणेरडा दर्प असतो. ते पाहून फार दुःखी होतात. आणि 1-2 मिनिटातच नुसतं बघितल्याबरोबर त्यांच्या सहवासाने तो अग्नी विझून जातो, घाणेरडा दर्प जातो, सगळीकडे शांत स्वच्छ वातावरण होतं. ते लोक बघायला लागतात, पापी लोक, हे कसं काय चमत्कार झाला. मग त्यांना कळतं एका सज्जनाच्या सहवासाने, संगतीने एवढा परिणाम होतो. तसंच गोंदवलेकर महाराज म्हणतात, आपण हातात जर काठी किंवा तलवार घेतली तर आपण त्यांना त्या काठीने आणि तलवारीने कुणाला तरी मारायचाच विचार करणार. पण हातात जर आपण जपमाळ घेतली तर जपमाळेने आपण काही कोणाला मारणार नाही. आपण रामनामाचा जप जपच करणार. म्हणून हे अर्जुना, 3 नरकांच्या द्वारातून मुक्त झालेला, अर्थात काम, क्रोध, लोभादी विकारांपासून सुटलेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो. आपल्या उद्धारासाठी भगवत आज्ञेप्रमाणे वर्तन ठेवतो. त्याने तो परमगतीला प्राप्त होतो, अर्थात मलाच येऊन मिळतो. भगवंताने हे सारे तत्वचिंतन मांडले आणि त्याचे सारही सांगितले. जो शास्त्रविधी सोडून काम प्रेरणेने वर्तन करतो त्यास सुख मिळत नाही, सिद्धी, यश, श्रेष्ठ गतीही मिळत नाही, त्याचा आत्मविकास होत नाही. म्हणून कर्तव्य कोणते, अकर्तव्य कोणते हे जाणूनच तू येथे कर्म करणे योग्य आहे. अर्जुनाला हाच विषाद झाला होता. काय करावे, काय करू नये, काय योग्य, काय अयोग्य, अशा द्विधा मनस्थितीत असताना त्याच्यासाठी कार्य कोणते, अकार्य कोणते हे कळण्यासाठी शास्त्र प्रामाण्याचा आदर करावा. त्यासाठी धर्माचे, संतांचे ग्रंथ, संतांचा सहवास, त्यांचा उपदेश हेच प्रमाण मानावे. सर्व धर्मग्रंथांचे त्यात पुरावे आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, बघ, मी तुला हे शास्त्र प्रामाण्य स्वतः सांगितलेले आहे. म्हणून शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. म्हणून तू युद्ध करणे हेच तुझ्यासाठी या क्षणी कर्तव्य आहे. अशी कर्तव्य करणे हेच तुझ्यासाठी योग्य आहे. म्हणून आदरी शास्त्र कार्य कळावया. शास्त्राचे वाक्य जाणून इथे तू कर्म आचरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विषय तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो
ज्ञात्वा शास्त्रविधीनतून कर्म कर्तून निहार्हसी. अर्थात विषय पुरुषार्थाने भोगण्यास व हिताच्या आड येताच सोडणे यास भगवंताने थोडक्यात परवानगी दिली आहे. यश शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारता न स सिद्धिम वाप्नोति न सुखम न परांगती. ज्याला आपले कल्याण हवे असेल त्याने वेदांच्या आज्ञेबाहेर वागता कामा नये. जशी पतिव्रतेच्या आज्ञेत राहून पतिव्रता आत्मकल्याण करून घेते, तसे श्री गुरूंच्या वचनाचे पालन करून शिष्य आत्मानुभवात प्रवेश करतो. म्हणून श्रुती स्मृती वेद यांच्या आज्ञा शिरसावंद्य मानाव्यात. म्हणून अर्जुना, तू सुद्धा धर्माचरणाच्या आधारावर शास्त्रांना सार्थकता आणण्यासाठीच खरोखर जन्माला आला आहेस. तुला धर्मानुज म्हणजे धर्मराजाचा धाकटा भाऊ हे नाव तुला सहज प्राप्त झाले आहे. म्हणून तू धर्माविरुद्ध वागू नकोस, कारण आता तुझ्याकडे बघून पुढे काय योग्य अयोग्य हे विश्व प्रामाण्याचा तू आदर्श राहणार आहेस. असे आसुरी प्रवृत्तीच्या लोकांची लक्षणे सांगून आसुरी दोषांपासून सुटण्याचे प्रकार अर्जुनाला सांगितले. आपले कर्म तर करायचे, ते चुकून किंवा टाकून चालायचे नाही, पण ते सत्व रजम तम गुणांच्या आधारानेच करावे. धर्माचे धर्मपण हे सत्यनिष्ठेच्या व शास्त्र प्रामाण्यावर आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. आपली श्रद्धा ही पारखून घ्यायला पाहिजे. आपला धर्म म्हणजे धर्माचे खूप प्रकार आहेत, पण धर्म म्हणजे सनातन वैदिक धर्म हाच धर्म. कारण ऋषी मुनींनी आपल्या आचार प्रभू धर्म विष्णू सहस्रनामात पण सांगितलंय. आपल्या आचरणातून अवलोकन करून धर्म स्थापला आहे. कशासाठी? भूत हित रतः सर्व भूत हिते रतः. मनुष्य जन्म आणि सर्व भूतांना सुख देण्याचा व दुःखाचे निवारण करण्यासाठी धर्म स्थापला आहे. तसे आपली श्रद्धा हे पारखून घ्यायला शिकले पाहिजे. अंधळी अंधश्रद्धा असता कामा नये. शंकराचार्य म्हणतात, वेद जर अग्निथंड आहे असे म्हणून सांगू लागले तर कोण कोण मानणार आहे ते? अर्थात धर्मग्रंथांचे प्रामाण्य ही शास्त्रशुद्ध तेवरच राहील हे उघड. एक गोष्ट सांगते. एक गावामध्ये एक श्रीमंतीन बाई होती. त्यांच्या गावामध्ये शंकराचं मंदिर होतं. आता त्या खूप श्रीमंतच होत्या, म्हणजे पाटलीन वगैरे सारख्या. तर त्या सोमवारी चालल्या मंदिरात, एका हातात चांदीचं तबक वगैरे सगळं त्या थाटाप्रमाणे सगळं साहित्य घेऊन, आणि गर्दी होती मंदिरात. पण श्रीमंतीन बाई आल्या म्हणून त्यांना अशी मधून सगळ्यांनी जागा करून दिली. त्या बरोबर आलेल्या नोकराला बाहेरच ठेवलं. मंदिराच्या मध्यात आल्यानंतर त्यांच्या पाठीला खाज आली. आता काय करायचं म्हणून त्यांनी काय केलं, त्या गाभाऱ्यामध्ये जो खांब होता त्या खांबाला आपली पाड घासली. तर ते बघून त्यांच्या मागे जी बाई उभी होती तिला असं वाटलं, अरे बाईसाहेबांनी असं केलं म्हणजे बहुतेक ही असंच करायचं असतं, म्हणून तिनेही तशीच पाठ खाल्ली, खांबाला घासली. तिच्या मागे तिसरी तिनेही तसंच केलं. असं सगळ्या स्त्रिया करायला लागल्या. म्हणजे ही आंधळी श्रद्धा झाली. ही अशी आंधळी श्रद्धा असता कामा नये. सर्व धर्मग्रंथांची प्रार्थना हीच असते ना, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. आम्हाला असत्याकडून सत्याकडे ने, आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे ने. या प्रार्थना शास्त्रांचा आदर करण्याची शिकवण देतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, अशा अज्ञानी लक्षणांचा त्याग करून तू ज्ञानी हो. नमस्कार ताई. हा, एक मिनिट, थोडं राहिला. हो हो. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरी ही पूर्ण आहे, ती सर्व गुरुप्रेमाने भरलेली आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी ही माणसातील चांगुलपणावर आणि आत्मोद्धार साधण्याच्या प्रवृत्तीवर आहे.
वरील आसुरी संपत्तीचा त्यात काम, क्रोध, लोभ यांच्या वाटेलाही जाता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे. असं केलं तर त्याच्या उद्धाराची शक्यता निर्माण होत नाही. मात्र मोक्ष मिळवायचा असेल तर केवळ दुर्गुणांचा त्याग एवढंच पुरेसं नाही, तर सत्पुरुषांचा सहवास, कल्याणकारी शास्त्रांचा अभ्यास आणि गुरुचा कृपाप्रसाद यांचा लाभ व्हावा लागतो. त्यासाठी त्याने प्रयत्न केले पाहिजेत. मी दुर्गुणांचा सहवास करीन आणि मोक्षही मिळवेल असं कधीही घडणं शक्य नाही. हे ते पटवून देताना महाराज म्हणतात, एवम परतरण स्वर्गू न ऐहिकही विषय भोगू एथ केवता प्रसंगू मोक्षा जातो. म्हणून कामाचे निबळे विषयोचारो पाहे ढाळे तया विषयो न स्वर्गू मिळे तो उद्धार येतो. 16व्या अध्यायातील 453 आणि 54 ओवी आहे. आता मोक्षाची इच्छा करणाऱ्याने वेदांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे, गुरुला अनुसरलं पाहिजे, श्रुती स्मृतींना आपल्या मस्तकी धारण केलं पाहिजे. श्रुती किंवा वेद हे सर्वश्रेष्ठ माऊली आहेत. ती अहितापासून निवारण करते आणि हितकारक गोष्टींचे संरक्षण करते. बहुतेक झालं दादा. हो. नाही, आपलं विवेचन खूपच सुंदर झालं ताई आज. म्हणजे आपण किती म्हणजे विविध मुद्दे फार सुंदर प्रकारे समजून सांगितलेत. आणि मुख्यतः जे भावलं ते असं की ज्ञानेश्वरीतली फार सुंदर उदाहरणं आपण घेतलीत आणि छान पद्धतीने म्हणजे दैवी आणि आसुरी संपत्ती म्हणजे जी षटसंपत्ती म्हणून सांगितली आहे, तर त्याचं वर्णन फार सुंदर प्रकारे आपण सर्वांसाठी केलं. म्हणजे इतरांनाही काही सांगायचं असेल तर नक्की सांगू द्या. मी सगळ्यांना अनम्यूट करतो. हा, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. हा, बोलायचं असेल तर. पण मला एवढंच सांगायचं स्वातीताई की आज आपलं विवेचन खूपच सुंदर झालं. एक नवीन प्रकाश 16व्या अध्यायावर पडला असं झालं. छान. कोणाला बोलायचं असेल तर हात वर करा किंवा अनम्यूट करा. हा, बोला. तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. हॅलो, कुणाला काही प्रश्न असतील ताईंना विचारायचे किंवा विचारायचे तरी विचारा, किंवा काही सांगायचं असेल तरी सांगा. हा, माझं काही चुकलं असेल तरी सांगा. नाही नाही, आपलं चुकलं काहीच नाही ताई. फार उत्तम प्रकारे आपण समजून दिलं. उत्कृष्टच. नरकाची 3 द्वार, काम, क्रोध, लोभ आणि वेद श्रुती वचनांवरचा विश्वास, म्हणजे याच्यावरचा अत्यंत विश्वास असणं हे शिष्याचं एक उत्तम लक्षण असं शंकराचार्य नेहमी म्हणतात. कारण त्याचा नुसता विश्वास असून चालत नाही, तर त्याचा अभ्यासही असावा लागतो आणि त्याच्या अभ्यासाबरोबर ते शरीरामध्ये किंवा आचरणामध्ये बांधवावं लागतं. आणि फार सुंदर प्रकारे शब्द माऊलींनी वापरला, म्हणजे कालकूट विष. म्हणजे ते विष धारण करणं जसं शंकरांना भगवंतांना शक्य आहे, तसंच ते विषच आहे आणि ते सोडणे इतकं सोपं काम नाही. आणि म्हणूनच रामनामाचं महत्व आहे. मला बोला ताई. मला पण या 16व्या अध्यायाचा अभ्यास करताना फक्त दैवी गुणांचंच वाचन असं वाटलं चांगलं असावं, पण नंतर पुढे वाचत गेल्यावर कळलं की ह्या रामदासांनी पण सांगितले मूर्खांची लक्षणं सांगितली. बरोबर. तर तशी ही असुरी संपत्ती, म्हणजे ती पण अभ्यास केली पाहिजे. आपल्यातही असतात, पण ती म्हणजे ती कळत नाही आपल्याला. ती असं वाचल्यानंतर अभ्यास केल्यावर कळतं की अरे आपण पण इथं अपैशुनम हा इतका गुण आहे ना, आपण दुसऱ्यांची निंदा अगदी परोपरीने ताबडतोब करतो. ते फार मला आवडलं. म्हणजे ते टाळायला पाहिजे असं. बरोबर. आणि म्हणून तर पहा, म्हणजे दासबोधाच्या सुरुवातीच्याच प्रकरणांमध्येच
मूर्ख लक्षण, काय हो. त्याच्यानंतर पढत मूर्ख लक्षण, म्हणजे मला पडत सगळ्यात मूर्ख जास्त पण आहे. आवडतात ती म्हणजे पढत मूर्ख, म्हणजे अभ्यास करून शिकलेला माणूस सुद्धा मूर्खासारखा अनेक वेळा वागत असतो. हो, तर ती पण स्वतःला अगदी वेळेवेळेला आपल्याला समर्थ असं जाणवतं जाग ते, करून देतात म्हणजे की बाबा अरे थांबा. आपली, हम्म. हो, आपली डिग्री, आपलं हे ज्ञान वगैरे काही कामाचं काहीच नाहीये. कामाचं नसतं, बरोबर. अशा प्रकारे फार सुंदर प्रकारे आपले संत सांगत असतात की हो, हो. म्हणजे खूप छान वाटतं सर, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना पण खूप छान वाटतं. हो, ज्ञानेश्वरी फार उत्कृष्ट अभ्यासासाठी गोष्ट आहे. हो, म्हणजे आता हे तरी त्यातला एक अहिंसा हा राहिला, ते हा, अहिंसाचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये खूप छान सांगितलेलं आहे. हम्म, अहिंसा, कारण अहिंसा करणे, काया वाचा मनाने कोणालाही न दुखवणे. हम्म, ज्ञानेश्वरांनी फार 13व्या अध्यायात सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि हम्म. सर्व कर्मकांडातील हास्यास्पद मते त्यात त्यांनी मांडली आणि त्याचं खंडनही केलं आहे. हो, जसे यज्ञाच्या नावाने पशु हत्या करण्यापासून थेट हम्म, पाणी गाळून पिण्यापर्यंत सर्वांची मते ही हास्यास्पद आहे असं स्पष्ट केलंय. हो, असं 13व्या अध्यायामध्ये. बरोबर बरोबर. कारण आपण येऊ आता त्या 13व्या अध्यायापर्यंत. हो हो हो, कारण एक महाभारतातल्या 21व्या पर्वामध्ये असं तो अहिंसा परमो धर्म हा असा हो, उल्लेख, जे वाक्य आपण म्हणतो तो महाभारतातून आलेलं आहे. पण त्याचा जसं तुम्ही उल्लेख केला की काया वाचा मनाने अहिंसा पाळणं, याचा हो, बरेच वेळेला चुकीचाच अर्थ म्हणजे काढला जातो आपल्याकडे. तर हो, तसा तो काढला जाऊ नये अहिंसेचा अर्थ. म्हणजे त्याच्यावर अनेक वेळेला मला टिळकांचं किंवा सावरकरांचं विवेचन जास्त आवडतं कधी कधी, की हो का, हा. देशभक्तीपर, सावरकरां अच्छा, देशभक्तीपर सावरकरांचं असेल. नाही वाचण्यात आलेलं. हा, पण म्हणजे देशभक्तीपर समजा, म्हणजे सावरकर किती विज्ञानवादी होते असं म्हणतात की पहा, समजा देशाचं संरक्षण करताना सीमेवर हो, तुम्हाला हो, गो हत्या जरी करणं भाग पडलं, तरी हो, ती हो, हो. तरी त्याच्यात गैर मानण्याचं काही कारण नाही. इतकं एक्स्ट्रीम कारण नाही, विधान, बरोबर. म्हणजे हे हो, किती उच्च कोटीचं विधान असू शकतं देशभक्तीपर, की हो, महत्वाचं काय असतं संरक्षण करताना देशाचं, की संरक्षण. देश महत्वाचा असतो. हो, तर बरोबर. आपण गोळी चालून समोरच्याचा प्राण हरण करतो हे हो, महत्वाचं नाही. समोरच्या. म्हणजे तेच हो, उदाहरण आपल्याला भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, म्हणजे तू हा, आसुरी ते, संपत्ती धारण करणाऱ्या व्यक्तींचा नाश करतो, तर तू काही हो, हिंसा करत नाहीयेस तिथे. बरोबर. असं यश शास्त्र विधी म्हणजे म्हणजे शास्त्राला धरून येते. शास्त्राला संमत असं गोष्ट, शास्त्र संमत अशा आहे. हो, खरं. शास्त्र संमत आहे, कारण तिथे ध्येय देशाचं संरक्षण आहे. हो, बरोबर, हेतू त्यामुळे पाहिजे चांगला. हा, हेतू चांगला पाहिजे. बरोबर, हेतू चांगला पाहिजे. हेतू चांगला पाहिजे. बरोबर, म्हणजे त्यामुळे हे हे फार समजणं खूप गरजेचं असतं असं मला नेहमी वाटतं. असं हो, हो. चालेल. सॉरी, अजून कोणाला बोलायचंय का? नक्की, म्हणजे मला सांग, हात वर करा. मी हे केलेलं आहे, तुम्हाला तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. माझं सांगितलेलं म्हणजे कुणाला आवडलं नाही की कळलं नाही की, म्हणजे मला असं वाटायला लागलं मग. नाही नाही, आवडलं आणि कळालं पण, म्हणजे खूप सुंदर सांगितलं. हा, बोला ताई, प्रतिभाताईंना बोलायचं. मी पहिल्यांदाच आज अटेंड केलेला आहे हा कार्यक्रम. मी आता जॉईन झालेली आहे सध्या आणि 2 ग्रुप बघते. ताईंनी खरंच इतकं छान सांगितलं ना, की म्हणजे आपण कसं जगायला पाहिजे, व्यवहारात कसं वागायचं, नाही का? हे असं अहिंसा अहिंसा ह्यावर त्यांनी इतकं छान सांगितलं, निरूपण केलं, की खूप असं म्हणजे मनाला भिडल्यासारखं वाटतंय ते आता. धन्यवाद, धन्यवाद ताई. जय श्रीकृष्ण ताई, जय दादा. श्रीकृष्ण. हा ताई, मी पण म्हणत होते की तुम्ही खूप छान सांगितलं. अगदी मन, आणि तुमचं सांगण्याची पद्धती, आवाज, हे सगळं छान वाटलं अगदी. म्हणजे धन्यवाद तुम्ही ताई. असं नका समजू की कोणी बोललं नाही म्हणून, असं नाहीये. नाही नाही, तसं नाही. खूप छान सांगितलं, आवडलं वाचताना मला. किंवा सांगताना मला नेहमी घाईच असते खूप. मला शांततेने वाचता येत नाही, हेच चूक आहे, महत्वाचं आहे. असं वाटतं आपलं 40 मिनिटात नाही पण झालं छान पाहिजे. सांगितलं. नाही हा एक नाही, माझा समजलं दोष सगळं आहे. छान. चालेल. आणि हे ज्ञान असं आहे की जितकं घेतलं तितकं घेतच राहावं असं वाटतं. हो, हो. आणि ते सगळं तत्वज्ञान आहे ना परत. आणि हो हो.
आपण थांबूया तिथे. मी ट्रॅव्हल असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो, मला बोलायला सुद्धा प्रॉब्लेम येतोय ताई. त्यामुळे मी नंतर तुमच्याशी बोलेल निश्चिंतीने. चालेल चालेल. मी म्हटलं सुचिता ताई नाहीयेत की काय. नाही नाही नाही, ऍक्च्युली आवाज येत नाहीये माझा, मी याच्यामध्ये आहे पूर्णपणे, त्यामुळे आवाजच येत नाहीये प्रॉपरली. हा चालेल. चालेल.